नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. बरेच दिवस झाले आपण ब्लॉग बनवला नव्हता आणि समोरचं तुम्हाला लक्षात असेल की आला असेल की आपण हडपसर हे रेल्वे स्टेशनला आलेलो. कोणत्या गाडीचा प्रवास राहणार काय ते आपण चला पुढे तुम्हाला स्टेशनमध्ये गेल्या समोर कोणती गाडी नंबर आहे काय ते चला. मित्रांनो, आपली जी ट्रेन आहे प्लॅटफॉर्म नंबर 3 वर येत आहे. कोणती ट्रेन आहे काय मी तुम्हाला पुढे सांगेल. सध्या आपण या रोड आपल्या ट्रेन आपण प्लॅटफॉर्म नंबर 3 वर जात आहे. अशी मस्त सुविधा हडपसर रेल्वे स्टेशनला करण्यात आलेली आहे. ट्रेन नंबर कोणती चला तुम्हाला मी सांगतोच. शांत असेल हडपसर रेल्वे स्टेशन. शांत असं हे हडपसर रेल्वे स्टेशन हे आहे बघा. प्लॅटफॉर्म नंबर 1 हे बाजूला 2 आणि आपण चाललेलो 3 वर. मित्रांनो, या ठिकाणी जी आपली ट्रेन आहे ती आहे हडपसर ते नांदेड. बघायला गेलं तर ट्रेन नंबर आहे 17629 जी की हडपसर ते नांदेड जाते. तिचा रूट कसा आहे काय मी तुम्हाला ज्यावेळेस ही ट्रेन येते आणि या ट्रेनचा रॅक कोणत्या गाडीसोबत शेअर होते हे मी तुम्हाला सांगेल. ही जी गाडी आहे हडपसर ते नांदेड या गाडीचा जो रॅक आहे तो रॅक शेअर होतो रंगुळ गाडीसोबत जी की 1487 नंबरची जी आहे 01487 जे की हडपसर ते हरंगुल म्हणून ही चालते. आणि आपली गाडीचा टाइम बघायला येतो इथून 9:50 निघते. जसं की गाडी अजून का आलेली नाही याचं कारण असं आहे की तुम्हाला सांगितलं सर 14/014/88 जी ट्रेन नंबर आहे ती आहे हरंगुल ते हडपसर येते आणि तिच्यासोबत या गाडीचा रॅक शेअर आहे. तुम्हाला सांगितल्यानुसार गाडीचा स्टॉप इथून 9:50 निघाल्यानंतर हिचा पुढचा स्टॉप आहे चौड लाईन जे की आपण त्याला 2 चौड लाईन असं म्हणतो. त्या ठिकाणी गाडी ही संध्याकाळी 10:33 पोहोचते. त्यानंतर अहिल्यानगरला ही गाडी रात्री 11:47 त्यानंतर बेलापूर, कोपरगाव, मनमाड, छत्रपती संभाजीनगर, जालना, परतूर, सेलू, परभणी, पूर्णा आणि सकाळी ही ट्रेन 10:20 नांदेड रेल्वे स्टेशनला पोहोचते. चला गाडी आल्यानंतर मी तुम्हाला दाखवल. चला या गाडीचा असा स्टॉप हे मी तुम्हाला दाखवलेला आहे. कृपया लक्ष द्या. ट्रेन नंबर 01488 हरपसर दिनांक 24 पुण्याच्या वेळात प्लॅटफॉर्म क्रमांक 3 वर येत आहे. ट्रेन नंबर 17629 नांदेड जाणारी एक्सप्रेस तिच्या निर्धारित वेळेत रात्री 9:50 प्लॅटफॉर्म क्रमांक 3 वरून जाईल. मित्रांनो, आजचा आपला जो प्रवास आहे हा सीट आहे एसी मध्ये असणार आहे. आपला कोच आहे याच्यात आहे साईड, मिडल साईड आणि एक अप्पर साईड असे आपले 2 डेस्टिनेशन आहे. चला गाडी इथून कसं काय ते आपण ज्या ठिकाणी काम चालू आहे जे की आल्यानंतर या ठिकाणी मेंटेनन्सचं काम सुरू झालेलं आहे. मित्रांनो, हडपसर स्टेशनवर आता रात्रीचे 10 वाजलेले आहेत. तरी पण सुद्धा आपली ट्रेन या ठिकाणी आणखी निघाली नाही. कारण असं आहे की या ठिकाणी साफसफाईचं काम आणखीन पूर्ण झालं नाही. त्यामुळे गाडी आपली या स्टेशनहून बहुतेक किती मिनिटं लेट निघेल हे आपण
पाहूया. चला. गुड मॉर्निंग मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा माझ्या ब्लॉग मध्ये हार्दिक स्वागत आहे. बघायला गेलं तर गाडी आपली रात्री ही हडपसर रेल्वे स्टेशनहून 10:30 निघाली. जवळपास बघायला गेलं तर गाडी आपली ही 40 मिनिटे लेट निघाली होती. त्यामुळे आपण जेव्हा गाडी निघायचा टाइम झाला त्यावेळेस आपण जेवण करत होतो. त्यामुळे आपल्याला पुणे स्टेशन निघताना आपल्याला काही व्हिडिओ वगैरे परत आला नाही. आणि सकाळी उठलं तर पाहतो काय तर गाडल्याच्या पुढे आपण आता आलेलो आहोत. आणि गाडी आपली या ठिकाणी थांबलेली आहे. बघा, हे आपला B2 कोच गाडी थांबलेली आहे. बहुतेक या ठिकाणी क्रॉसिंग आहे. कोणत्या गाडीची काय अजून आपल्याला समजलं नाही. ती क्रॉसिंग तुम्हाला मी दाखवलंच. मित्रांनो, आपली ट्रेन या ठिकाणी क्रॉसिंगला थांबली होती आणि क्रॉसिंग याच्यासाठी होती की या ठिकाणी येत आहे नांदेड ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल जाणारी वंदे भारत एक्सप्रेस. ही आलेली बघा, नांदेड ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल मुंबई जाणारी वंदे भारत एक्सप्रेस. वंदे भारत एक्सप्रेस होती म्हणून आपली या ठिकाणी क्रॉसिंग होती रेल्वेची. चला, गाडी अशी लेट झालेली आहे. अजून आपली गाडी किती वेळ लेट होते पाहूया आपण परभणीला. तसा परभणी टाइम आहे 8 वाजता, 8:20 आणि ही परभणी रेल्वे स्टेशनला किती वाजता पोहोचते आपण हे पाहूया. चला मित्रांनो, आपण पोहोचलो आहोत सेलू रेल्वे स्टेशनला आणि आपली गाडी आहे प्लॅटफॉर्म नंबर 1 वर आलेली आणि हा 2 वरचा व्ह्यू आहे. बघायला गेलं तर आता 8:35 झाली जी आपली ट्रेन सेलूच्या प्लॅटफॉर्म नंबर 1 वर आलेली आहे. हे आहे प्लॅटफॉर्म नंबर 1. शेवटी फायनली आपण परभणी जंक्शनला पोहोचलो आहे. ते पण या ठिकाणी 9:14 प्लॅटफॉर्म नंबर 1 वर पोहोचलेलो आहोत. हे 2 वरचा व्ह्यू. चला, हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला काय मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. भेटूया नवीन ब्लॉग मध्ये.